तर कसे आहे तुम्ही मित्रांनो? कंटाळा आला ना, गेलो आंबे चोरायला. अरे म्हणजे आंबे तोडायला काय विचार करतात? हा बघा सस्ता स्पायडरमॅन. ना आंबे तोडणं अशी हाताची अवस्था. न निघालो घरी. गरमी एवढी लागत होती की डायरेक्ट तोंडच लपवायला लागला. काय करू, गरमी असे होते. गाईस, सर्वात मोठी एक दुःखद घटना. आपला चष्मेश भाऊ मोडला गेला. RIP चष्मा. निर्जीव वस्तूला शांतता भेटो. मग काय, स्टेशन पोचलो. अरे जीव द्यायला नाही. मग काय, थोड्या ट्रेन उतरलो बोईसरला. येस, बोईसर मार्केट. नाही गर्दी ना, चालता चालता पोचलो मार्केटला. नाही बघून परत काहीतरी आठवलं. मिरच्या, दुधी, कारली ना समोर होती RCB ची जर्सी. ना नेमकं कालचीच मॅच आठवली. मग काय, परत दुधी वाल्याची आठवण आली. ना बरेच टायमानंतर ना हे ब्रॉन्ड कलर. ना आलो स्टेशनावर. ना ट्रेन आली. ना घुसलो डायरेक्ट गर्दीत. ना उतरलो उमरलीला. हे मित्रांनो, टायटल बघितलंच असेल की काय झालं. माझा चष्मा बँड झाला. तर याचा झालं काय, तर माझ्या भावाने चष्मा घेतलेला. म्हणजे त्याने घेतला खेळायला. मी बोला काय करू नको, ठेवून दे. मग ठेवता ठेवता त्याने म्हणजे आमचा जो सोफा आहे तिकडे ठेवून दिला. ना ठेवला त्याला कपडा टाकला. म्हणजे कपडा म्हणजे असं झालं, त्याला आठवण नसेल. त्याच्यावर मी पण बसलो. माझा भार गेला, बारक्याचा भार गेला. पप्पा पण बसलेले. मला काय आठवलं नाही. ना आज बोईसरला पण जाणार होतो. ना नेमकंच बोईसरला तर मला चष्मा आठवला. अरे बापरे, चष्मा तर नव्हताच माझ्याकडे. मग गेलो इकडे तिकडे शोधून बघितला. बापरे, चष्मा असा बँड झाला आहे. ना याचा एक काच पण गायब झाला. आता कुठे गेलं ते नाही माहीत. पहिली काच होते, आता काच नाही मिळत. आणि भाई RIP चष्मा. तर आता हे सर्व जाऊन दे. तर आपण मी बोईसरला गेलेलो पॅन्ट हे चेंज करायला. कारण की पॅन्ट थोडी जास्तच मोठा होता, हाईट मोठा झाला आहे. आणि मग काय, भेटूया पण येणाऱ्या नवीन पुढच्या ब्लॉगला. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला.